नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं संगीता कोठारी यूट्यूब चॅनलमध्ये. यूट्यूब चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर असाल तर फॉलो करा. आणि आता बघा, आम्ही आहोत पद्मावती मंदिरमध्ये. तुम्ही जर कधी राजस्थानला गेलात ना तर पद्मावती मंदिरला नक्कीच जा, कारण इथे भेट दिल्यानंतर आपली मनातली सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं तिथं सगळेजण म्हणत होते. कारण त्या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्यात एक अलौकिक ऊर्जा आपल्यामध्ये आहे असं आपल्यालाही जाणवतं. आणि देवाचे तर बापरे, काय सांगायचं तुम्हाला, इतकं भारी मंदिर, इतकं भारी मंदिर. जिकडे नजर जाईल तिकडे सगळीकडे देवीचे सगळे जे अवतार असतात ते अवतार दिसत होते. देवीचे सगळ्या मूर्त्याच मूर्त्या दिसत होत्या, कारण देवीचे इथे होते 108 अवतार. आणि एक प्रमुख देवी एक अजून एक होती त्याच्यामध्ये, पद्मावती देवी. म्हणजे बघा तुम्ही, या मंदिरामध्ये आल्यानंतर इतका मोठा परिसर मंदिराचा आणि सगळ्या पूर्ण 108 मूर्त्या आणि त्या मूर्त्यांच्या सानिध्यात आपण. आणि इतकंच नाही बरं का, खाली होती पद्मावती मंदिर आणि त्याच्याच वरती होतं पार्श्वनाथचं मंदिर. आणि खालीच नाही तर वरती पार्श्वनाथ भगवानचे पण 108 रूप दाखवलेले होते आणि खाली देवीचे 108 रूप दाखवलेले होते. आता नंतर मग म्हणलं चला, आता इतके जण आलेले होते ना, आमचं सगळं टीम तर तुम्ही पाहिलेलंच होतं. ते सगळं झालं होतं भक्तिमय वातावरणामध्ये. हा 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 हा, काय सगळेजण भजन म्हणत होते, गाणे म्हणत होते. असं भारी आमचं सगळी यात्रा चालली होती ना, की देवी देवतांचं जसं काही आमच्यावर खूपच कृपा होणार आहे. आणि झाली पण बरं का. असं म्हणतात की देवाचं सानिध्य आपलं कधीच वाया जात नाही. आणि इतक्या लोकांच्या जर मनामध्ये देवी भाव असेल तर त्याची एक पॉझिटिव्ह एनर्जी पण खूप असते. त्याच्यामुळं इतक्या मोठ्या मंदिरमध्ये आम्ही आलेलो. आज अलौकिक शांतता, मंदिराचं अलौकिक सौंदर्य वाटत होतं. आणि तुम्हीच बघा की किती शानदार मंदिर होतं हे. आणि सगळीकडनं असं एकदम पूर्ण फिनिशिंगचं काम चालू होतं या मंदिरामध्ये. या मंदिरामध्ये जिकडे पाहिलं तिकडे कामच काम चालू होतं आणि जिकडे नजर जाईल तिथपर्यंत हे मंदिर असं दिसत होतं. आणि आता बापरे, म्हणलं आता चला जरा मजा मस्ती पण आमची चालूच होती. आणि चालू होतं सगळ्यांशी गप्पा. तर सगळेजण असंच म्हणत होते की हे मंदिर इतकं भारी वाटतंय ना, इतकं भारी वाटतंय, असं मंदिरच आम्ही कधी पाहिलं नाही. कारण खरं आहे बरं का, जे तुम्ही पण जेव्हा जाताल ना तेव्हा या मंदिरमध्ये तुम्ही नक्कीच जा. पद्मावतीचं मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये गेल्यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आमच्या चॅनलवर नक्कीच सांगत जा, कारण आम्ही असेच दाखवतो तुम्हाला नवीन नवीन मंदिर, नवीन नवीन ऊर्जा. आणि जिथे काही नवीन वाटेल त्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तर हे काका बघा, हे काका पण म्हणत होते की इतना सुंदर मंदिर आहे, इतना सुंदर मंदिर आहे. आणि खरंच बरं का, प्रत्येकजण त्या मंदिरामध्ये गेलं की असं म्हणत होतं, वाव काय मंदिर आहे. कारण इतक्या सगळ्या मूर्ती आणि अफाट सौंदर्य मंदिराचं खुलून दिसत होतं एकदम. आणि इतके लांब लांबून लोक आलेले होते मंदिरामध्ये, खूप लांबून आलेले होते. प्रत्येकाला आपण किती बोलावं मंदिराविषयी हेच कळत नव्हतं. प्रत्येकजण येऊन असं सांगत होतं, वाव काय सुंदर मंदिर आहे, काय सुंदर मंदिर आहे. आणि इथलची अलौकिक शक्ती पण खूप जणांना असं जाणवत होतं की तिथे काहीतरी अलौकिक शक्ती आहे म्हणून. तर त्याच्यामुळे आम्हाला खूपच सुंदर वाटत होतं की मंदिरामध्ये थांबायचं म्हणून. आम्ही प्रत्येक वेळेस थोड्याशा वेळ बाहेर गेले की परत मंदिरामध्ये सगळेजण येत होतो. आणि असं करता करता आहे ना, परत आत बाहेर करता करता ना, आम्ही इतक्या वेळेस परत मंदिरामध्ये येत होतो ना की तिथून हलायची इच्छाच होत नव्हती. तर म्हणलं चला आता पूर्ण त्या आरती वगैरे ते पण पाहिलं. नंतर आम्ही मंदिरामध्ये, काय सांगायचं मित्रांनो तुम्हाला, राजस्थानमध्ये फिरण्यासाठी इतक्या इतक्या जागा आहेत ना, खूप जागा आहेत. ह्या आंटी पण आल्या, ह्या पण म्हणल्या की मला हे मंदिर खूप आवडलं आहे आणि हे मंदिर मला मनापासून आवडलं आहे. मी या मंदिरामध्ये आज पहिल्यांदाच आले, तरी पण मला असं वाटतं की हे मंदिर म्हणजे खूप जागृत देवस्थान आहे. आणि वाव, खरंच त्या जे म्हणत होत्या ते आम्हालाही जाणवत होतं की हे मंदिर म्हणजे एकदम जागृत देवस्थान आहे. त्यांनी असं सांगितल्यानंतर तर आमचं अजूनच भक्ती वाढली होती. आणि म्हणलं चला आता अजून आपण मंदिराला फेरफटका पण मारूयात. तर चला, आपण म्हणलं काकी तुम्ही पण चला, आपण जरा फिरून येऊत मंदिरामध्ये. तर त्या पण म्हणल्या हो, कारण आपल्याला फिरायचं आहे. कारण हे मंदिर फिरायलाच खूप वेळ लागतो, कारण खाली पूर्ण 108 मूर्त्या पाहायच्या, परत नंतर वरती पार्श्वनाथजीचं मंदिर पाहायचं, तिथे पण 108 मूर्त्या पाहायच्या. आणि मंदिराचा परिसर इतका भव्य होता
हा पूर्ण मंदिराचा परिसर पाहायलाच इतका वेळ जातो, अरे बापरे! आणि असं वाटतं की इथून आहे ना पूर्ण दिवसभर तरी हलू नये. कारण इथे असतात आरती वगैरे ज्यावेळेस असते ना, त्यावेळेस तर बापरे! असलं मन प्रसन्न होतं या मंदिरामध्ये. खूपच जबरदस्त. तुम्ही राजस्थानला आहे ना, कधी ना कधी फिरायला जातच जा. कारण राजस्थानमध्ये फिरायला गेल्याशिवाय ना तुम्हाला कळणारच नाही. या ज्या मी भावना तुम्हाला सांगते ना, तर तुम्ही त्या प्रत्यक्ष अनुभवा आणि कधी ना कधी वेळ काढून तुम्ही या मंदिरात नक्कीच भेट द्यायला जा. आणि असंच करता आम्ही अजून फिरायला लागलो त्या मंदिरामध्ये आणि अजून आम्हाला खूप जण सांगायला लागले, की ह्या मंदिराची महती काय आहे? या मंदिरामध्ये आल्यावर कसं वाटतं? प्रसन्न वाटतं आणि अजून खूप काही आम्हाला गोष्टी या मंदिरामध्ये जाणवत होत्या. त्या आम्ही अनुभवत होतो आणि म्हणलं चला आता आपण पण थोडंसं अजून फिरूयात. तर बापरे! असं फिरता असं वाटायचं की चक्कर येते काय. बघा ना तुम्हीच किती मूर्त्या आहेत ह्या आणि ह्याचं काम पण किती असं कोरीव होतं एकदम. इतकं बारीक काम होतं या मूर्त्यांचं आणि असं प्रत्येक मूर्ती अशी वाटत होती जशी आत्ता बोलेल. आणि जर पूर्ण ह्या मंदिराचं असं वातावरण पाहिलं आणि एवढं अफाट मोठं मंदिर आहे हे. खूपच मोठं मंदिर आहे रे बाबा. आणि या मंदिरामध्ये तर बघा ना, किती दिवस हे काम चालेल काही माहीत नाही. पण ते कारागीर होते ना, ते पण खूप भारी होते बरं का. कारण प्रत्येक मूर्तीचं एवढं कोरीव काम करत होते ते आणि एक्सिलेंट होतं एकदम. असं वाटत होतं ना, की हे मंदिर कसं बनवलंय? कुणी आयडिया लावलंय हे मंदिर बनवायचं? इतक्या मूर्त्या एकसोबत म्हणजे किती शक्ती असेल या वातावरणामध्ये. या गोल सगळं मंदिर बनलेलं आहे ते आणि सगळीकडनं देवीच देवी आणि वरती पार्श्वनाथ भगवान. बापरे! आणि त्या सगळ्यांच्या शक्तीमध्ये आपण थांबलेलो आहे. म्हणजे तुम्हीच अनुभव करा, की हे कसं मंदिर असेल ते. आणि जर तुम्ही गेलात राजस्थानला तर बघा ना, बघा आता ह्या सगळ्या मूर्ती, एक मूर्तीचं असं बारकाईने काम चालू होतं नाही ते. खूप काम चालू होतं आणि पूर्ण इकडनं फिरलं की पूर्ण राऊंडभर सगळ्या मूर्ती बघत बसायच्या आपण. मस्त त्या मूर्तींचं सौंदर्य बघायचं आणि आपल्याला माहिती आहे की देवी म्हणलं की वाव अलौकिक सौंदर्य असतं देवीचं. तर तेवढीच शक्ती, तेवढी ऊर्जा, तेवढी ताकद, तेवढे सौंदर्य आणि मनच भरत नाही देवीचं. आणि तुळजापूरचं पण तिथे दाखवलेलं म्हणजे खूप म्हणजे आदिशक्ती, आदी माया, आदी आपण म्हणतो ना देवीचे सगळे रूप जे आहेत ते आपल्याला तिथे पाहायला भेटतात असं वाटत होतं. कसं वाटतंय बघा तुम्ही आता इकडनं जर राऊंड मारायला गेलो तर इतकं पूर्ण राऊंड करून यायचा आणि सगळ्या मूर्त्या पाहायच्या. तुम्हीच अनुभव करा. मला किती छान वाटत असेल. आणि असाच जर अनुभव तुम्हाला घ्यायचा तर तुम्हाला पण नक्की एकदा राजस्थानला जावंच लागणार आहे. कारण तिथे गेल्यानंतर तुम्हाला एकच नाही असे बरेच शक्तीचे मंदिर दिसतील तुम्हाला. मी तुम्हाला सांगितलं आहे ना, तिथे प्रत्येक मंदिरामध्ये काही ना काहीतरी विशेष आहे आणि हे सगळे विशेषताही मी तुम्हाला आमच्या चॅनल माध्यमातून दाखवलेले आहेत. याचंच मी तुम्हाला दाखवलं होतं. सावरिया सेठचं मंदिर पण दाखवलेलं आहे. तुम्हाला आसावरा माताचं मंदिर दाखवलेलं आहे. तुम्हाला जोगमाया मंदिर ते पण दाखवलेलं आहे. आसावरी माताचं मंदिर आहे. आसावरा माताचं जे मंदिर होतं ते तिथे मी पाहिलं की पॅरालिसिस झालेले लोकंसुद्धा नीट झालेत. म्हणजे बघा काय अलौकिक शक्ती असेल. सावरिया सेठ म्हणलं तर सावरिया सेठचं पण मी तुम्हाला मंदिर दाखवलेलं आहे. तर सावरिया सेठचं पण असं आहे की आपल्या बिझनेसमध्ये सावरिया सेठला लोकं पार्टनर करून घेतात. म्हणजे आपला बिझनेस खूप चालतो. ही मान्यताच नाही तर हे लोकांनी अनुभवलेलं आहे. आणि आता आम्ही या मंदिरामध्ये बघा सगळे आहे ना दर्शन करून असे मस्त बाहेर बसलो होतो आणि तरी पण असं वाटत होतं की चला आपलं अजून काय राहिलं आहे बाबा बाहेर बघायचं आतमध्ये. आणि सगळेजण आपल्या चॅनलवर येऊन सगळे खूप खुश होते बरं का, खूप खुश होते. आणि सगळ्यांची फ्रेंडली आम्ही मस्त माझी फ्रेंडशिप झाली होती सगळ्यांसोबत.